रयतचे जे सर्व विद्यार्थी किंवा यशवंतांचा सोहळा म्हणतो आपण, तो सोहळा इथे चालू आहे. आणि आपल्याला इथे एक धाकड असे PSI सर ज्ञानेश्वर दुधेकर सर, त्यांना आम्ही आणि त्यांचे मित्र म्हणजे त्यांना धाकड PSI म्हणतात. तर ते सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र बाळू पवार सर, ज्यांनी STI आणि PSI दोन्ही केलेलं आहे. तर त्यांना आपण काही क्वेश्चन विचारूया की सर तुम्ही STI घेणार की PSI घेणार? सर मी PSI घेणार आहे, कारण की मला फील्डवरचं आवड आहे आणि PSI पदाबद्दलचं पॅशन पण आहे माझं. तर पहिल्यापासून मी PSI केलं आहे, तर PSI घेणार आहे मी. तर तुम्ही दोघं मित्र म्हणून सोबतच पास झाले, तर तुमचं दोघं तुम्ही पहिल्यापासून सोबतच होते का? हो, म्हणजे आम्ही ग्राउंडला सोबत झालो आणि मेन्सला आपण कधी कधी भेटवायची, पण मग ग्राउंडला आम्ही सोबतच ग्राउंड केलं. इव्हन ग्राउंडनंतर स्प्राउट वगैरे खायचं असेल तर एकाने आणलं, दुसऱ्याने नाही आणलं तर दोघं मिळून खाऊन घ्यायचो. सफरचंद आणले असेल तर 2 घेऊन यायचे. या पद्धतीनं खायचं आणि एन्जॉय करायचं. नाशिकला ग्राउंड केलं होतं आम्ही दोघांनी सोबतच केलं होतं. आणि ह्यांचा दोस्ताना असंच MP मध्ये पण जाणार आहे आणि त्याच्यानंतर आयुष्यभर यांची दोस्ती अशीच राहणार आहे. तर सर मला तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं सांगा की तुमचं शिक्षण वगैरे कुठं झालं? सर माझं प्राथमिक शिक्षण तसं मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खडकी हे लहानसं गाव आहे माझं. 2000च्या आसपास लोकसंख्या आहे. आणि PSI बद्दल म्हणजे माझ्या गावात ना आता सलग 30 मी PSI आहे. 2018, 19 आणि 20ला मी. तर त्यामुळे म्हणजे असा वारसा होताच गावाला. आणि प्राथमिक शिक्षण गावात, त्यानंतर 12वीपर्यंत मालेगाव तालुक्यात, आणि तिथनं डायरेक्ट फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं आणि BSc केली. डायरेक्ट फर्ग्युसनला म्हणल्यानंतर फर्ग्युसन तिथं हवा असतं, डोक्यात घुसतं नाही का तुमचं सर? हां, मग ती हवाच होती. आणि तिथं त्या पद्धतीनं मित्र मंडळी सर्व असे उद्योग व्यवसाय करणारे सगळे भेटले आणि तिथनंच थोडं गाडी गुरपटायला लागली TY नंतर. आणि वाटलं की आपण काहीतरी मोठा व्यवसाय करायचा असं. मग त्यानंतर काय झालं, तर मी सर्व असं म्हणजे आपल्या डोक्यात होतं की गाई घ्यायच्या वगैरे वगैरे. आणि गाई घेऊन प्लॅन होता, पण बिझनेससाठी जे कॅपिटल लागतं, भांडवल लागतं, ते भांडवल निर्माण करण्यासाठी त्याला काहीतरी करावं वाटलं. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा चालू केली. म्हणजे सर गेले बिझनेस टाकायला? नाही, तसं नाही, बिझनेस टाकायचा विषय नाही सर. तर मी घरी म्हणजे आता इथनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फर्ग्युसनमधनं एखादी पोरगा आहे तो फर्ग्युसनमध्ये शिकतो आणि नंतर परत घरी जातो. मग तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचं. आई वडील म्हणते जेमतेम परिस्थिती, अल्पभूधारक, घरची परिस्थिती जेमतेम, काही नाही, तू काहीतरी कर तिकडं, 20-25 हजार तुझा पगार कमवून चांगला राहशील. नाही तर आपला बिझनेस म्हणजे आपण अमूलला रनरअप करणारी एक कंपनी उभी करायची पूर्ण भारतभर. हां, असा काहीतरी विचार डोक्यात घेऊन परत घरी गेलो. बघितलं तर घरी एक गाय घ्यायची ऐपत नाही. परत त्याच्यात 1.5 वर्ष गेला. आणि मग नंतर म्हणजे मार्चला पेपर देऊन गेलो ना, तर तसाच डायरेक्ट मार्च 17ला गेल्यानंतर ऑक्टोबर 2018लाच वापस आलो. तोपर्यंत घरीच एक पान नाही, काही नाही. आणि तिथनं मग एवढा 1.5 वर्ष गेल्यानंतर कळालं की आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय हे बिझनेस वगैरे येत होतांडेत. फक्त आपण म्हणतो फक्त यू करू त्यू करू बिझनेस करू, तसं काय राहत नाही. जेव्हा तुम्ही ठरवता की आपल्याला काहीतरी करायचं आहे, मी त्यावेळेस आलो ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली अभ्यासाला. त्याच्या आधी मला लोकसभा राज्यसभामधला फरकही कळत नव्हता. मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे तिथनं अशी अभ्यासाला सुरुवात केली की 4 महिन्यामध्ये म्हणजे 5 महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा होती. आणि मग मी पॅरासाईट म्हणून जयकर लायब्ररीत जायला लागलो परत घरून येऊन, तिथं मित्र होते म्हणून. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत अभ्यासाला सुरुवात केली. तर पहिल्याच फ्रीला मी म्हणजे पूर्ण जयकरमध्ये मला चांगले मार्क्स होते. हां, आणि लगेच मेन्स दिली. मेन्स एका मार्काने उकली. म्हणजे अभ्यासाचं असं काही आपण म्हणतो नियोजन वगैरे म्हणता ना तुम्ही की अभ्यासाचं नियोजन करायचं आहे, नियोजन वगैरे तसा काही भागच नाही राहत. काम काय करताय, अभ्यास करायचा ना. आपल्याला जीवनावश्यक गोष्टी कोणत्या आहे, झोपणं खाणं, त्या सोडून बाकी वेळ अभ्यास करा, नियोजन सोडून द्या. हां, आणि तसाच अभ्यास केला. फक्त जिथं झोप लागली तिथं मी टेबलवर 4-4 तास झोपून घेतो. एवढाच टाईम नाही आपला. म्हणजे असं लायब्ररीत तुम्ही 4-4 तास झोपायचे? 4-4 तास. पण मग झोप, बेड रेस्ट 2-3 घंटे फक्त. म्हणजे असं काय बेड म्हणजे काय, खाली एक गोधडीवरून एक गोधडी, हे बेड रेस्ट होता. जे पॅरासाईट राहणं म्हणजे ते ज्याने अनुभवलंय आणि पॅरासाईटचा अर्थ ज्याला माहिती त्याला कळेल काय असतं ते. पॅरासाईटचं सरांचं म्हणणं असं की बाबा ते मित्रांच्याच रूमवर पडी असायचे की बाबा तुमच्याच रूमवर राहू द्या मला, असंच ना सर? हां, आणि फक्त रात्री जायचं 2-3 वाजेला, झोपायचं, सकाळी 8 वाजेला उठायचं, निघायचं आपलं. मग तिथनं झोप लागली तर मग लायब्ररीतच आपण. मला हे विचारायचं सर, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होता, फर्ग्युसन कॉलेज असेल, फर्ग्युसन कॉलेजमधून नंतर इकडे असेल, तर आता तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? किंवा तुमची अशी काही लव्ह स्टोरी किंवा असं काही होतं का बाबा? नाही, लव्ह स्टोरी वगैरे तसं काय नाही होतं. म्हणजे माझ्या आधीपासूनच आयडिया क्लिअर होत्या की
ते आमिर खान म्हणत नाही का की सक्सेस के पीछे भागो बाकी सब तुम्हारे पीछे भागेंगे, असं काहीतरी नाही का. मग बस फक्त आपलं एकच कामयाबी तुम्हारे पीछे, तसंच होतं काहीतरी की आपल्याला फक्त म्हणजे काहीतरी व्हायचंय. म्हणजे असं नाही की PSI व्हायचंय, पण काहीतरी तर व्हायचंय. म्हणजे आपण असं डोक्यात असं फिक्स होतं की आपल्याला काहीतरी करूनच जायचंय. काय करेल काय नाही माहित नाही, पण काहीतरी तर करायचंय. आता बाकीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे सगळं? तुम्हाला जर वाटत असेल रिलेशनशिप वगैरे या गोष्टी, तर त्या गोष्टींना थोडं कमी महत्त्व द्या. त्या गोष्टी कशा आहेत की तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. कारण की तुम्ही अशा टप्प्यात येऊन गेलेले असतात की ज्यांच्याशी रिलेशनशिप ठेवतात त्यांचं पण एखाद्या वर्षात लग्न होऊन जातं, परत दुःख आपल्या वाट्याला येतं. आणि कारण की आपलं त्यांच्यासोबत लग्न होऊ शकत नाही, कारण की आपली परिस्थिती तशी नाही आहे. त्यामुळे आधी आपली परिस्थिती सुद्धा त्यांच्यासारखे 100 नंबर लावतील. तेच उदाहरण माझं घ्या की माझं 2 एकर जमीन आणि आता सरांचं असं म्हणणं आहे आईवडिलाचं की आईवडिलाची कॉल घेऊ असं परेशान झाले, तितके लग्नासाठी रिश्ते आलेत. आणि 2 वर्षापूर्वी अशी कंडिशन होती की गावातले शेजारी पण नीट बोलायचे नाहीत. मग तेच भाऊ असं की आता मागे एक स्थळ आलं होतं की तुम्ही सांगशाल पोरगी तसं काम करल आणि 30-40 लाख जो हुंडा मागशाल तो देऊ भाऊ, असं म्हणजे असं काय आहे नेमकं. म्हणजे तशी आपली काय मानसिकता नाही आहे, पण सांगतोय म्हणजे लोकांची मानसिकता काय आहे. याच्यामुळेच सरांना धाकड PSI म्हणतात काय की भाऊ. सर तुमच्या घरच्यांना कसं वाटतं आता? घरच्यांना खूप जाम वाटतं. तसं माझं परिस्थिती म्हणजे इंटरव्ह्यू 2 दिवस आधी असताना मी रयतलाच मॉक देत होतो आणि तिथंच कळालं की वडिलांना कॅन्सर आहे. आणि वडील नगरला ॲडमिट केले. मी इथनं परत नगरला गेलो, घरचे मित्र वगैरे मंडळी होती ते घेऊन नगरला आले आणि तिथं केमो चालू केला. मग सर्व पेट स्कॅन वगैरे करून आणि मी इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी तिथनं बसलो, इतर इंटरव्ह्यू दिला, परत गेलो. पण इंटरव्ह्यूला तरी चांगले म्हणजे 29 म्हणजे आउटस्टँडिंग मार्क्स आले. कारण की त्या गोष्टीचा कधी विचार नाही केला. आपल्या हातात जे आहे ते करायचं. आपण फक्त म्हणजे मी ते डॉक्टरांसारखा विचार माझ्या डोक्यात की आपण आपल्या वडिलांची फक्त चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. जगणं वाचणं आपल्या हातात नाही आहे. आणि आज ते एकदम म्हणजे त्यांना 4 वर्ष 4 महिने पोटातनं नळी टाकून लिक्विड स्वरूपात आम्ही दिला. आत्ता हे मागचे पूर्ण इंटरव्ह्यूपासनं तर आजपर्यंत म्हणजे आत्ता मागं 3 दिवस झालं नळी काढली ती, मी इकडे झालो नळी काढून. तर म्हणजे असं तुम्ही म्हणाला अडचण वगैरे त्या काही येत नाही. अडचण वगैरे तुम्हाला म्हणजे अशी कुठली गोष्टच नाही की जे रोखू शकते की यशापर्यंत जाण्यासाठी. आणि ग्राउंडच्या वेळेस बहिणीचं ऑपरेशन चाललं हृदयाचं, तेव्हा मी नाशिकला पडीक होतो 15 दिवस लोकमान्य हॉस्पिटलला. म्हणजे त्या गोष्टी काही मॅटर नाही करत. पूर्ण प्रिपरेशन ग्राउंडला आता सोबत असताना आम्हाला कळलं आहे, पूर्ण प्रिपरेशन चालू असताना वडिलाला कॅन्सर झालं तर तेव्हा डिटेक्ट झालं होतं. आणि ग्राउंडला पण खूप स्ट्रगल करावं लागलं, घरून कंडिशन खूप खराब आहे सरांची. आणि त्याच्यानंतर तसं करून आणि त्यांच्या गावातला जो सत्कार त्यांचं झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात बेटर त्यांचं झालेलं असं मला वाटतं. त्यांची गावातल्या लोकांनी मिरवणूक काढली, गावातल्या लोकांनी जी मिरवणूक काढली त्याबद्दल थोडं बोलू शकतो की माझं गाव इतकं युनिटीचं आहे की एक PSI झाला म्हणजे एक क्लास 2चा अधिकारी आहे. त्या प्रमाणात माहिती आहे आपल्याला किती वेटेज वगैरे आहे. पण माझ्या सत्कारासाठी जवळजवळ 3,500-4 हजार लोक आली होती. JCB बैलगाडा याच्यावरनं मिरवणूक काढली, DJ बँड सर्व लावून आणि फक्त गावाने 2,500 लोकांना जेवण दिलं होतं. गावाने फक्त मी PSI झालो म्हणून. म्हणजे तुमच्या पगारचा खर्च नव्हता, गावानं स्वतः केलं, सर्व गावाने केलं. आणि कारण की आमच्या गावात परंपरा चालू आहे. म्हणजे आधी PSI झालेले शेखर बागुल आमच्या गावातली आहे, 2017चे आहे. त्यांची बहीण पण झाली, मग त्यानंतर मी झालो. अजून 3-4 मुलं मेन्सला होते. म्हणजे ती परंपरा मुलांना अजून प्रेरणा मिळावी यासाठी तो कार्यक्रम इतका मोठा केला की मला नाही वाटत असा कार्यक्रम झाला असेल एखादी कुठे. सर मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्हाला जेव्हा कळलं तुमच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालाय म्हणून, तर तेव्हा तर परिस्थिती नव्हती समजा अजून, पण आता लागलाय. तर समजा तुमच्याकडे PSI नसती आणि वडिलांचं कॅन्सर डिटेक्ट झालं असं तुमचं काय परिस्थिती राहिली असते बाबा? नाही, परिस्थिती वगैरे काही नाही. आपल्याला शासनाने तशा योजना काढून दिल्या आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल त्या योजनेची सर्व माहिती घेतली. त्या योजने थ्रू केमो चालू केले. बाकीचे ऑपरेशन वगैरेच्या प्रोसिजर असेल त्यानंतर करणारे डॉक्टर, पण त्या पद्धतीनं केमो चालू केले. आणि शासनाच्या गोष्टींचा आपल्याला जेवढा फायदा घेता येईल आपल्या परिस्थितीनुसार घ्यायचा, तसं घेतलं. तुम्ही बघताय की सर पॉझिटिव्ह बोलतात एकदम प्रत्येक गोष्टीत असेल की नाही जमून जातं, होऊन जातं, काय मित्र मदतच करतात, गाव हेल्प करतं. असे सरांच्या पॉझिटिव्हिटीचा मला वाटतं सरांना लाईफमध्ये पण खूप फायदा होईल आणि त्यांच्या MPSCच्या जर्नीमध्ये पण त्यांना खूप फायदा झालेला आहे. सर धन्यवाद सर, आणि तुमच्या पुढील जर्नीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद सर.